नमस्कार बहिणींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या ट्रेंडिंग कॉर्नर ह्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। मला आलेल्या कमेंटनुसार ही व्हिडिओ खास तुमच्यासाठी बनवत आहे। तुम्हाला जर 3000 रुपये आले नसतील तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आपला अर्ज प्राप्त झाला आहे, परंतु आपले बँक खाते आपल्या आधारशी संलग्न नाही। आपण तत्काळ बँकेला भेट देऊन आपले खाते आधारशी संलग्न करावे। जिल्हाधिकारी अहमदनगर असा मेसेज काही लोकांना आलेला आहे। तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही अर्ज तर केलेला आहे, पण तुमच्या बँक खात्याला तुमचे आधार कार्ड लिंक नाही, त्यामुळे हा मेसेज तुम्हाला आलेला आहे। शासनाने जाहीर केलेल्या आकड्यानुसार जवळपास 28 लाख महिलांचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याला लिंक नाही। तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक आहे की नाही त्यासाठी तुम्हाला कुठेही नेट कॅफेमध्ये जाण्याची गरज नाही। तुमच्या स्मार्टफोन मोबाईलमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता। तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायची आहे। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलवर गुगल क्रोम किंवा ओपेरा ब्राउझर ओपन करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला आधार बँक सीडिंग स्टेटस असं टाईप करायचं आहे। तुम्ही सर्च केल्याप्रमाणे खाली ऑटोमॅटिक तिथं तुम्ही जे सर्च केलेलं आहे ते ऑटोमॅटिक तुम्हाला दिसत आहे। त्यानंतर पहिली जी वेबसाईट आहे, पहिल्याच वेबसाईटमध्ये दिलेलं आहे UIDAI, याच्यावर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर थोडा वेळ वेट करायचा। त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करून खाली यायचं आहे। त्यामध्ये तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस असा ऑप्शन दिसेल। इथे तुम्हाला दिसत आहे क्लिक हिअर टू फाइंड युअर बँक सीडिंग स्टेटस, या पर्यायावर क्लिक करायचं। त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल। यामध्ये दिलेला आहे एंटर आधार नंबर। तुमचा जो काही आधार नंबर आहे तो व्यवस्थित काळजीपूर्वक टाकायचा। त्यानंतर कॅप्चा टाकायचा। त्यानंतर लॉग इन विथ OTP करायचं। तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्या मोबाईल नंबरवर तुमच्या OTP जाईल। तो OTP इथं काळजीपूर्वक टाकायचा आणि लॉग इन करायचं। प्रोसेस व्हायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे वेट करायचा। यानंतर उजव्या कोपऱ्यामध्ये गोल राऊंड दिलेला आहे। ह्या गोल राऊंडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दिसेल तुमचं आधार कार्ड। तुमच्या आधार कार्डची पुढची बाजू आणि मागची बाजू दोन्ही या ठिकाणी दिसते। आता तुम्हाला दुसरं एक काम करायचं आहे, ते म्हणजे ह्या स्क्रीनवर तुम्हाला बँक सीडिंग स्टेटस दिसतं का हे पाहायचं आहे। या ठिकाणी दिलेलं आहे बँक सीडिंग स्टेटस। ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं इंटरफेस तुम्हाला या ठिकाणी दिसून जाईल। या ठिकाणी दिलेलं आहे बघा, कॉंग्रॅच्युलेशन्स युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन। आधार नंबर दिलेला आहे, बँक नेम दिलेला आहे, बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असं दिसलं पाहिजे आणि लास्ट अपडेट डेट ही सुद्धा या ठिकाणी दिलेली असते। याचाच अर्थ तुमच्या बँकेला तुमचं आधार कार्ड लिंक आहे आणि बँक सीडिंग स्टेटस ॲक्टिव्ह असणं या ठिकाणी गरजेचं आहे। अशा पद्धतीनं तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेला लिंक आहे हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे। आणि जर ॲक्टिव्ह स्टेटस असं दिसत नसेल तर तुम्ही तुमच्या बँकेमध्ये लगेच जावा आणि आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर ह्या आवश्यक गोष्टी त्या ठिकाणी KYC करून घ्या। तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।